सुनेत्रा पवार आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत. प्रत्येक आमदारासोबत स्वतः वन टू वन संवाद साधणार आहेत. यातून सुनेत्रा पवार पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बारामतीला कारनं जायचं ठरलं होतं, मात्र प्रफुल्ल पटेल किंवा कुणाचा तरी फोन आल्यानंतर फाईल आणण्यासाठी उशीर झाल्यानं फ्लाईटनं जाण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांच्या दाव्यानं आता चर्चांना उधाण आलंय. अजितदादांना कुणाचा फोन आला होता हे लोकांना कळल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर अजितदादा कारनं गेले असते तर दुर्दैवी घटना घडली नसती असंही ते म्हणाले. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद, पण अजितदादा गेल्याचं दुःख मोठं. एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद अशी स्थिती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. परभणी महापालिकेत शिवसेना उबाठाचे सय्यद इक्बाल महापौरपदी विराजमान झाले. सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन हे प्रत्येकी 1.25 वर्ष महापौर बनणार आहेत. पुढील 2.5 वर्ष काँग्रेसकडे महापौरपद असेल. परभणी महापालिका महापौर निवडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अक्षय देशमुख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलंय. सोबतच पक्षानं दिलेला व्हीप देखील नियमानुसार नव्हता. कोरा व्हीप देण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. चंद्रपूर पालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप सत्तेत आलेत. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी टीका केली आहे. तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला असा टोला त्यांनी लगावलेला आहे. कोश्यारींना धोतर नेसता येत नसल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यामुळे ते ठाकरेंना काय सांगणार असं म्हणत संजय राऊतांनी भगतसिंह कोश्यारींवर सडकून टीका केली. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम बहुल भागांसाठी 3 विशेष विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मूलभूत सुविधा, शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी धनंजय मुंडेंनी शोक प्रस्ताव मांडला. तर मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. राजापूर लांजा मतदारसंघात महायुतीनं विजयाचा जल्लोष केला. शहरात आमदार किरण सामंत यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. कायम किंगमेकर, काल, आज आणि उद्याही अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. उमरग्यात सभापती पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. उच्च शिक्षित आकांक्षा चौगुले यांनी शिवसेनेकडून प्रबळ दावेदारी मिळवलेली आहे. तर महायुतीच्या नेत्यांचा निर्णय मान्य असणार असल्याचं चौगुले यांनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झालाय. पालकमंत्र्यांना स्वतःच्या मुलीला उपमहापौर करायचं होतं असा आरोप जंजाळ यांनी शिरसाट यांच्यावर केलाय. तर जंजाळ मुख्यमंत्री व्हावेत असं म्हणत शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप आणि टोलेबाजीचा सामना पाहायला मिळतोय. भाषिक मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक टीका टिप्पणीवर पोहोचलेला दिसून आला. त्याचं झालं असं की रविवारी मुंबईमध्ये झालेल्या RSSच्या कार्यक्रमातील कलाकारांच्या हजेरीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलेबाजी केली होती. हे सगळे कलाकार मोदींच्या भीतीनं कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. त्यावर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंनी मोदींना घाबरू नये, असं त्यांच्या जवळ जावं असा सल्ला दिला होता. या सल्ल्यावरून आता चांगलाच राजकीय कल्ला रंगलाय. सर्वात आधी पाहूयात कोश्यारी यांनी काय वक्तव्य केलं होतं. नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे. मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए. उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए. अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका. मोदीला कोण घाबरत आहे? काय धोतर नेसायला शिवाय नीट. आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव. एक नंबरचा लफंगा माणूस आहे आणि त्याला पद्मभूषण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा, महात्मा फुल्यांचा अपमान करणारा हा माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने पद्मभूषण दिलं.
हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही आहे मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या. जोड्याने मारला असतं त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी. आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपला असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून. इतका दर्जाचा हा माणूस आहे. खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे. संजय राऊत लफंगे तुम्ही आहात. महाराष्ट्रामध्ये लफंगेगिरी कोणी केली असेल तर संजय राऊत तुम्ही केली, आणि तुमच्या या लफंगेगिरीमुळंच भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं. त्या कोश्यारीजींवर टीका करू नका. कोश्यारीजी नसते तर तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद इथे तीव्र आंदोलन अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात आलं. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन श्रेणी आणि इतर भत्ते लागू करण्यात यावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. वर्ध्यामध्ये संयुक्त कामगार कृती समिती संघटनेनं आंदोलन केलं. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि आशांनी मोठ्या संख्येनं सहभागी घेतला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कामगार आणि शेतकरी विरोधी व्यापार कराराच्या विरोधात विक्रमगडमध्ये आंदोलन केलं. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या भारत अमेरिका नव्या व्यापारी कराराविरोधात देशभरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अमेरिकन कृषी मालासाठी भारतीय बाजारपेठ खुली केल्यामुळे देशातील शेती व्यवस्था धोक्यात येईल असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस विकण्यासाठी बाजारपेठेत आणला. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यानं शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 700 ते 800 रुपये नुकसान सहन करावं लागतंय. अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्याला सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी त्यांनी केली. बीडमध्ये काल पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झाला होता. यानंतर डीजी कार्यालयानं लेखी आदेश काढत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मैदानी चाचणी न घेण्याचे आदेश दिले. गेल्या महिनाभरापासून वेध लागलेल्या भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळालाय. 20 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. उल्हासनगर महापालिकेचे तब्बल 1,24,00,000 रुपयांचे लोखंडी स्टॉल वाटपाविना गंजू लागलेले आहेत. महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हे स्टॉल महापालिका प्रशासनानं खरेदी केले होते. मुंबईतील नौदल डॉकयार्ड परिसरातील कचरा साठवण विभागात आग लागली होती. नौदलाच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत वेगानं कारवाई करत आग नियंत्रणात आणली आणि या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही इथल्या कल्पना जिनिंगला भीषण आग लागली. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक झाला तर आगीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील अडगावात एका घरात भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 3घांचा मृत्यू झाला. घरात डिझेलचा साठा असल्यानं आगीचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती नागरिकांनी दिली. रायगड जिल्ह्यातील महाड MIDCमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामातील औद्योगिक व्यापारातील प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. लोणावळ्यातील लायन्स पॉइंट इथून एका 32 वर्षीय IT अभियंत्यानं दरीत उडी घेत आत्महत्या केली. ते बाणेर येथील एका IT कंपनीमध्ये कार्यरत होते. पहाटेच त्यांनी मित्रांना आणि पत्नीला मेसेज आणि ईमेलद्वारे काही संकेत दिल्याची माहिती समोर आली. आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या. सुनेत्रा पवार घेणार आमदारांच्या स्वतंत्र बैठका. प्रत्येक आमदारासोबत स्वतः 1 to 1 संवाद साधणार. पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेणार असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांचं कोट्यावधींचं कंत्राट अजितदादा रद्द करणार होते, तर कंत्राट रद्द करण्यावरून वाद झाल्यानं दादांना उशीर झाला. रोहित पवारांचा नवा आरोप.
अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्कला 35,000ची लाच घेताना अटक. मंत्रालयात एसीबीची सापळा रचत मोठी कारवाई. लाचेच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर सडकून टीका. अतिक्रमणावरून हायकोर्टानं मुंबई पालिकेला सुनावलं. अतिक्रमण काढण्याची तुमची इच्छा नाही, अतिक्रमण करणाऱ्यांना मुंबई दिली. हायकोर्टाचे खडे बोल. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याची अफूची शेती. कांद्याच्या पिकात अफूची लागवड. समाधान उघडेच्या शेतातून 485 किलो अफूची झाडं जप्त. आजपासून बदलणार पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता. सेवातीर्थ इमारत कॉम्प्लेक्स आणि कर्तव्य भवनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. साऊथ ब्लॉकमध्ये आज होणार शेवटची कॅबिनेट. भारतीय हवाई दलाची वाढणार ताकद. 114 राफेल विमानं आणि 6P-8I टेहळणी विमानांच्या खरेदीला मंजुरी. बांगलादेश सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपी पक्षाची बहुमताकडे वाटचाल. खालिदा जिया यांचा मुलगा तारिक रेहमान बनणार बांगलादेशचे पंतप्रधान.